नमस्कार मंडळी, वर्षाच फूड डायरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे आळूवडी. यासाठी मी आळूचे पाने घेतले आहेत आणि हे आधीच धुवून घेतलेत. बेसन पीठ घेतले, हिरव्या मिरच्या, अद्रक लसूण घेतले. हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे. मिरची आणि अद्रक लसूण बारीक करून घेतले. हे बेसन पीठ मध्ये घालून घ्यायचं. आता यामध्ये हळद घालायची, थोडीशी मिरची पावडर, सुकं पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं. कोथिंबीर घालायची. हे सर्व थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. हे बेटर असं घट्टसर मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे बेटर आळूच्या पानांना लावून घ्यायचं. आता हे एका पानाला लावून झालंय. आता याच्यावर दुसरं पान ठेवून त्याला पण बेसन पीठ लावून घ्यायचं. आता हे दुसऱ्या पानाला पण लावून घ्यायचं. हे पान मी आधीच उलटे ठेवून घेतले. हे पान असे फोल्ड करून घ्यायचे. आळूवडी वाफवून घेण्यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी चांगलं उकळून त्यावरती चाळण ठेवून घेतली आणि चाळणीला तेल लावून घेतले. त्यामध्ये ही आळूवडी ठेवून घ्यायची. आता दुसऱ्या पानालाही बेसन पीठ लावून घ्यायचं. बेसन पीठ लावून झाल्यावरती हे रोल करून घ्यायचं आणि हे पण चाळणीत ठेवून घ्यायचं. ते पूर्ण बनवून झाले. आता 20 ते 25 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं. 20 ते 25 मिनिटांनंतर या वड्या वाफून झाल्या आहेत. आता या वड्या थंड करून कापून घ्यायच्या. आता याच्या वड्या कापून घ्यायच्या. या वड्या कापताना मी चाकूला तेल लावून घेतले, म्हणजे वड्या चाकूला चिकटत नाही. पूर्ण वड्या कापून झाल्यावरती तळून घ्यायच्या. आता पूर्ण वड्या कापून झाल्यात. आता तळायला चालू करूया. तेल गरम करून झाले. या वड्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या. तेल चांगलं गरम असल्यावरती वड्या लवकर तळून होतात. आळूवडी हा पदार्थ सर्वांच्या आवडीचा आहे आणि यामध्ये व्हिटॅमिन एचे प्रमाण भरपूर आहे. आता वड्यांचा कलर ब्राऊन झाला आहे. आता या काढून घ्यायच्या. आता आपण दुसऱ्याही वड्या तळून घ्यायच्यात. यांचाही कलर ब्राऊन झाल्यावरती त्या काढून घ्यायच्यात. आता या वड्या तळून झाल्या. आळू बनवताना आळूचे पानं स्वच्छ धुवूनच वापरली पाहिजेत आणि ते बनवताना त्यामध्ये धण्याची पावडर घातल्याने घशामध्ये खवखव होत नाही. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.